नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 212, 30 जुलै. ब्रह्मांड दर्शन. एकम सत ही वेदांची घोषणाच आहे. एकमात्र सत्यच सर्वत्र अस्तित्वात आहे. त्यामुळे सत्याची प्रचिती देण्यासाठी निसर्ग आपल्याला सतत काहीतरी सांगत असतो. ते ऐकणे, पाहणे, समजणे म्हणजेच ज्ञान. बेलसरे काका गोंदवल्याचे जे भक्त होते त्यांचे ते म्हणत की ध्यान जाऊ दे, नुसते नामस्मरण वाढले तरी अतिंद्रिय अनुभव येतात. कधी घंटानाद ऐकू येतो तर कधी ओंकारनाद येईल, कधी सुवास येईल तर क्वचित लख्ख प्रकाश दिसेल. सत्य म्हणजे निसर्ग कशीही जवळीक साधेल आणि ज्ञान देईल. जसे ऋषींना श्लोक ऐकू आले, न्यूटनने सफरचंद झाडावरनं पडताना पाहिलं, खाली पडताना आजपर्यंत कोणी पाहिलं नव्हतं असं नव्हतं, पण तो जो ज्ञानाचा त्याचा क्षण समजण्याचा होता तो महत्त्वाचा, तो ज्ञानप्राप्तीचा क्षण. हा ब्रह्मांड दर्शनाचा एक आयाम आहे. त्याला गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडू शकला. न्यूटनने पाहिले तर कोपर्निकसने समजले ग्रह ताऱ्यांचा केंद्रबिंदू सूर्य आहे आणि त्याने द रिव्होल्युशन ऑर्बिनियस कोलेस्टियम लिब्रिसेस ह्या आपल्या खगोलीय घटनांवर जे पुस्तक लिहिलं आहे त्याच्यात त्यांनी ते सगळी माहिती दिलेली आहे. तोपर्यंत युरोपियन लोक पृथ्वीच केंद्र मानत होते. त्याला समाजाने खूप छळले. पुढच्या शतकात तर गॅलिलिन आपल्याला माहिती आहे की तो कोपर्निकसचे मत खरे आहे हे त्यांनी अगदी ठासून सांगितलं आणि लगेच त्याला तुरुंगातच टाकलं लोकांनी. हेच ज्ञान आपल्याकडच्या ऋषीमुनींनी हजारो वर्षपूर्वी दिलं आहे, पण त्यांना आपण असं तुरुंगात कोणी टाकलं नाही, उलट त्यांचा मान ठेवला. आजकाल आपण अवहेलना करतो, पण पूर्वीच्या ऋषी त्यांना प्रचंड पूर्वी मानतच होते ऋषीमुनींना. ते ब्रह्मांड दर्शन जपले. ऋषीमुनींनी ध्यान अवस्थेत जे पाहिले ते कोपर्निकसने उघड्या डोळ्यांनी खगोलीय ज्ञानार्जन केले. ज्या क्षणी सूर्य हा केंद्रबिंदू पाहिले, गणिते मांडली, खात्री केली, तो त्याचा ज्ञानाचा क्षण. पुढे ते जगाने मान्य केले, तेच सत्य आहे. निसर्गाची हीच भाषा आपल्याला सांगते, खरे बोला, खरे वागा. आणि ह्या मागची वेदांची बैठक फार मोठी आहे, जी फक्त मानवीय हिताची आहे. कारण मुळात सत्याचरणाने आपला निर्माण केलेल्या काळजा, चिंता, क्लेश हे संपून जातात. आपोआप आपण मानसिक शांततेच्या जवळ राहतो. आपणच सामान्य माणसे वेगळ्या प्रकारे ब्रह्मांड दर्शनाचा हा अनुभव घेऊ शकतो. त्यासाठी फिरून नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम म्हणणाऱ्या गीतेच्या सत्यधर्माचे मूलभूत आणि स्वाभाविक स्वरूप अग्निहोत्र होय. तिकडं जाण्याशिवाय गत्यंतर नाही. कर्तव्य म्हणून करा, फळाची अपेक्षा ठेवू नका. खरे असले तरी तुमचे संरक्षण सत्यधर्म करतो हेही खरे. औरंगाबादचे एक अप्पर मिडल क्लास कुटुंब आहे, सुरेश व शालिनी कुलकर्णी. ते श्रीजींचे भक्त. त्यांची मुलगी सुचेता आणि तिचे मिस्टर संजय जोशी. हे सासरी जाताना म्हणजे किंवा येताना म्हणा, त्यांनी सुचेताला हे अग्निहोत्रच सोबत देऊन टाकलं आणि ते त्यांनी इतकं निष्ठेने पाळले. त्यांना शाळेत जाणाऱ्या 2 मुली, तिला बाळकडूच होते की अग्निहोत्राबद्दल किंचितही मनात तिच्या शंका कधीच नव्हती. तिने तोच आपला जो मंत्र आहे तो मुलींनाही दिला. अंततोगत्वा सगळ्यांचे सोल्युशन अग्निहोत्र आहे हे तिचे शंकाविरहित मन झाले. त्यामुळे ह्या कुटुंबाने असंख्य अनुभव घेतले. सुचेता त्याबद्दल तर भरभरून बोलत होती, तिचे अनुभव सांगत होती, म्हणजे प्रॅक्टिकली अनुभव घेतले. कोविड काळात तर मुली 4-8 दिवस गप्प बसल्या. तिला 2 मुली आहेत सांगितलं तसं. नंतर सारख्या कुरकुरायला लागल्या, खेळायला जायचं, संध्याकाळी तर भयंकर कुरकुरायच्या. मग शेवटी ती म्हणाली की मी अग्निहोत्रापूर्वी 1 तास खेळा, 1 तास 2 तास काय तुमच्या मैत्रिणींना बोलवा, कुणाला अपार्टमेंटच्या शेजारच्या पाजारच्या म्हणजे हाऊसिंग सोसायटीच्या ज्या मुलं असतील त्यांना बोलवा, पण अट एकच की अग्निहोत्राला बसायचं आणि नंतर थांबायचं त्या वातावरणात. त्या मुलींनी तसं आपल्या मैत्रिणींना फोन केले आणि रोज संध्याकाळी मग त्यांचं तासभर खेळणं. सगळ्याच कंटाळ्या होत्या. सुरुवातीला मास्क, सॅनिटायझर सगळ्या जणांनी उपाय केले. मग त्या खेळत
मग अग्निहोत्र आणि नंतर मी ओंकार म्हणून घेई, गीतेचा एक पाठ घेई, अथर्वशीर्ष म्हणून घेई. सगळ्यांचं छान पाठ झालं आणि त्या रोज येत होत्या इतर बाहेरून. म्हणजे खरं आम्हाला भीती हवी, पण आम्ही नॉर्मल वावलत होतो. आम्ही कोणी मास्क लावले नव्हते. हे त्या मुलींनीच नोटीस केलं आणि पुढे 4-8 दिवसात त्यांनी आमच्या घरात येऊन मास्क लावणं बंद केलं. कोणाला काही झाले नाही. या वातावरणात कोणाला काही होणारही नाही असे झाले तर ते किती छान होईल. आणि अजिबात तुम्ही खात्री बाळगा असं मी सांगितल्यावर त्या म्हणाल्या की आमची काकूंच्या शब्दावर श्रद्धा आहे. म्हणजे खात्री येते म्हणतात, म्हणजे नक्कीच काही होणार नाही. आणि इतके सर्दी खोकल्याचा किमान त्राससुद्धा कोणाला काही झाला नाही. हा सत्यधर्माचा विजय असो. धन्य गूढ ब्रह्मांड ज्ञान. नमस्कार.